चैत्र गौर. चैत्र शुद्ध तृतीयेला चैत्र गौरीची स्थापना केली जाते आणि वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची दररोज नित्य पूजा, तिचे डोहाळे पुरवले जातात. महिनाभर हा उत्सव साजरा होतो. देवघरातील अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारी पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेवून हा उत्सव साजरा होतो. अनेक शुभ चिन्हांनी, रांगोळीने चैत्रांगण काढली जातात. गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते. गौरी ही भौतिक समृद्धीची देवता. अन्न, धान्य, वात्सल्य, धन, संपत्ती, सौंदर्य, मांगल्य, कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा आहे. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान योग, वैराग्य, ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत बसले होते. बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले, ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्या आहे. पार्वती म्हणाली, अहो हे सुंदर विश्व. शिव म्हणाले, साफ खोट, आभासी आहे हे. विश्वातील सौंदर्य, मांगल्य, नातीगोती हेही असत्य. बर, मग आपण खातो ते अन्न तरी? तेही खोटं, असत्य, आभासीच. फक्त ब्रह्मतत्वच सत्य आहे. झालं. गौरीला आला थोडा राग. ती म्हणाली, बरं, तुमचं ज्ञान वैराग्य खरं आणि बाकी सगळं आभासी ना? या क्षणी मी अंतर्धान होते. गौरी लुप्त होताच जगातले मांगल्य लोपले, नात्यांचा गोडवा उडाला, घराचे घरपण हरवले, सात्विक सौंदर्य विरले आणि मुख्य म्हणजे जगातील अन्नधान्य सुद्धा अकस्मात संपले. शिवाला वाटले हरकत नाही, या वाचून जगायचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्ख्या जगातील देव, मानव, ऋषी, पशु, पक्षी सारे प्राणी मात्र भुकेने व्याकुळ होऊन शिवाजवळ आले. महादेव म्हणाले, थांबा, तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म, कसलं ज्ञान? आधी अन्न द्या, मग पुढं बोला. पण अन्न आणायचे कुठून? कुणीतरी सांगितलं, अख्ख्या विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे, तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणी मात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. ओम भवती भिक्षाम देही. आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला, महादेवा, भिक्षेत काय देऊ, ज्ञान की वैराग्य? महादेवानी पाहिलं, आता सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे. मांगल्य लिहून, पवित्र पांघरून, समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षय पात्र. वात्सल्याच्या पळीने ती प्रत्येका जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय परमार्थ, प्रवृत्ती वाचून निवृत्ती, शक्तीविना शिव अपूर्णच आहेत. हा साक्षात्कार शिवांना झाला. शिव म्हणाले, ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी. त्यासाठीच सक्कस अन्न हवे. अन्न ही पूर्ण ब्रह्म, त्याचीच भिक्षा दे. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. पार्वती हसली. तिने आनंदाने शिवाला भोजन दिले. शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले. त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले, हे सदाशिवा, तुला पूर्ण करणारी सदापूर्ण आहेस. जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली. ही अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणीचं प्रतीक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुक्मिणीवर देखील आणि द्वारकेत सगळ्यांना अन्न देणाऱ्याची जबाबदारी होती. आणि झोपडीत राहणारी सुदाम्याची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेवू घालत होती. परिस्थितीचा फरक असेल, पण कुटुंबाला तृप्त करणारी वृत्ती सारखीच आहे. कदाचित ही आठवण राहावी म्हणूनच नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात. तिची दररोज पूजा करतात. गृहिणीने सकस अन्न शिजवावे, नाती जपावीत, घराला घरपण द्यावं. हे सगळं करत असताना गृहिणी कुठे काय करते हा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रूपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी. या गृहिणीचा उत्सव ही चैत्रगौर.
रोजची देवघरातील अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते किंवा काही ठिकाणी पंचगौरीचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौर आणि सभोवती तिचा परिवार, शिव पार्वती, गणेश नंदी वगैरे गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे, यात बिंबवले आहे. जय गौरी माता.